नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे मस्त अशी टिफिनसाठी ही अशी सुटसुटीत भेंडी. तर बघा आजपर्यंत असं कोणी नाही की त्यांनी भेंडी बनवलेली नसणार आहे, पण आज माझ्या पद्धतीने तुम्ही अशी भेंडी एकदा बनवून बघा. खूपच छान आणि रुचकर बनते. तर बघा आता मी ही भेंडी आहे ना टिफिनसाठी बनवत आहे. तर मी आता इथे आहे ना जास्त असं 4-5 भेंडी एकत्र घेऊन कट करून घेणार आहे. ही भेंडी मी रात्रीच स्वच्छ अशी वॉश करून सुकायला ठेवलेली. ते सकाळपर्यंत छान अशी सुकली हे झाली आहे, कोरडी झाली आहे. तर आता बघा मस्त असं हे मी कट करून घेतलं आहे. मध्ये मध्ये सुरीला जर चिकट झालं ना तर टिश्यू पेपरने तुम्ही असं पुसून घेऊ शकता. आता बघा किती छान अशी मी भेंडी स्वच्छ अशी कापून घेतली आहे. आता मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल आहे ना आपल्याला खूप छान असं गरम होऊन द्यायचं आहे आणि नंतरच त्याच्यामध्ये आपल्याला जिरे, मोहरी वगैरे टाकायचं आहे. फोडणी खूप छान बसली पाहिजे या भेंडीच्या भाजीला. फोडणी जर चांगली दिली ना आपण तर ही भेंडीची भाजी खूपच छान बनते. तर बघा आता इथे मस्त असं तेल गरम झालं आहे. त्यामध्ये मी जिरे, मोहरी टाकून घेतली आहे. आता नंतर मी त्यामध्ये टाकते आपलं हे लसूण आणि हिरव्या मिरच्या. त्यांचा पूर्ण असा मिरच्यांचा कलर असा वेगळा चेंज दिसायला पाहिजे आपला, तेव्हा आपण नंतरच भेंडी टाकायची आहे. तोपर्यंत भेंडी टाकायची नाही, घाई करायची नाही आहे. फोडणी चांगली बसून द्यायची आहे. मग भेंडीची भाजी बघा एकच नंबर लागते आणि टिफिनसाठी तर सकाळी खूप झटपट होणारी रेसिपी आहे. मस्त असा फ्रेश कढीपत्ता टाकून घेतला आहे मी. आणि आता तुम्हाला सांगते, जर भेंडीची भाजीचा कलर तुम्हाला असा मस्त हिरवागार पाहिजे असेल ना तर त्यामध्ये तुम्ही हळद नाही टाकायची आहे. हळद न टाकता पण भेंडीची भाजी खूपच छान लागते. मी आता बघा इथे हळद वापरली नाही आहे. बघा मी जवळजवळ मिनिटभर तरी मी आपलं फोडणी जी टाकलं आहे ते सगळं परतून घेतलं आहे. आता बघा मिरच्याचा कलर वगैरे चेंज झाला आहे. तर मी आता यामध्ये टाकून घेते मस्त अशी ही भेंडी. चांगली अशी आता ही परतून घ्यायची आपल्याला. मीडियम गॅसवरच ठेवायचे, जास्त स्लो गॅस ठेवायचा नाही आहे. स्लो गॅस केला ना तर भेंडी चिकट होते. आता मी यामध्ये टाकून घेते मीठ. बघा छान असं मी मीठ टाकून घेतलं आणि मी परत आता ही थोडीशी अजून मिनिटभर चांगली परतून घेणार आहे. नंतर मग मी यामध्ये टाकणार आहे आता मस्त असं भाजलेलं शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याच्या कुटातली भेंडीची भाजी ना तर खूपच छान लागते. आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप आवडते. तर बघा आता मस्त असं शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे आणि आता मी फक्त एक ते 2 मिनिट आहे ना झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवून आता बघा 2 मिनिट झाले आहे. तर आता मी झाकण काढून घेते. तोपर्यंत जवळजवळ भेंडीची भाजी शिजलीच आहे. आता फक्त हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स झालं ना तर बघा झाली. आता ही मीडियम गॅसच ठेवलेला आहे मी, कारण मध्ये सारखं मी हलवत होती भेंडीची भाजी. तर आता बघा छान अशी परतून झाली आहे, छान शिजली गेली आहे भेंडीची भाजी. तुम्ही पण अशा प्रकारे भेंडीची भाजी टिफिनसाठी एकदम झटपट लवकर होणारी रेसिपी आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे एकदा बनवून बघा. कशी वाटली व्हिडिओ सांगा, कमेंट करा तुम्हाला जर आवडली असेल तर. थँक्यू सगळ्यांना.